यंदा 2025मध्ये महाशिवरात्री चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी सकाळी 11:08 सुरू होत आहेत आणि 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 संपत आहे. महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काळात पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे. जसे म्हटले जाते की सर्वांची हे महाशिवरात्री मानली जाते आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळालाच आपण निषिद्ध काळ असा म्हणत असतोच. पण जो निषिद्ध काळ असतो ना, तर त्यामध्ये हजारो पटीने शिवतत्व जे आहे ते पृथ्वीवर अवतरत असतात. म्हणून या काळामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करायला खूप जास्त महत्त्व आहे. तो निषिद्ध काळ 26 तारखेला मध्यरात्री 12:27 सुरू होत आहे. या वेळेमध्ये जर तुम्हाला शिवलाल अमृत ग्रंथ वाचणे शक्य झाले तर आवर्जून वाचा. 12:27 सेवा सुरू केली आणि ती नंतर 1:16 नंतर संपली तरी सुद्धा चालते, काहीही हरकत नाही. त्यांच्या पुढे चालू राहू देऊ शकतो. पण जर तुम्हाला एवढे मध्यरात्री शिवलालामृत शक्य नसेल तर शिवलालामृतमधील 11वा अध्याय सुद्धा या वेळेमध्ये तुम्ही पठण करू शकता. किंवा जी कोणती सेवा असेल, स्तोत्र मंत्र महादेवाचे तुम्हाला येत असतील त्या सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालते. किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा या वेळेमध्ये मनोकामना तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतात. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळात व निश्चिंत काळात शिवलिंगावरती अभिषेक पूजा व रुद्राभिषेक कसा करावा हे प्रथम जाणून घेऊया. नंतर शिवलालामृत पारायण 1 दिवसाचे कसे करावे ते जाणून घेऊया. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण माहिती मी संपूर्ण देण्याचे प्रयत्न करीत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी उठून आंघोळ करून आपल्या घरातील देवदेवतांची पूजा करणे. घरामध्ये शिवलिंग असेल तर निश्चिंतपणे शिवलिंगाची पूजा करणे. पूजा करून झाल्याच्या नंतर शिवलिंगामध्ये जाऊन शिवाची पूजा करणे हे महत्त्वाचे आहे. तेथे शिवमंदिर असले तेथे तुम्ही शिव मंदिरामध्ये जावे आणि महादेवाचे चरण प्रार्थना करावी की आजपासून आजीवन शिवरात्रीच्या उपवासाची संकल्प घेत आहे. हे शंभू महादेव तुमची इच्छा असेल, मनोकामना असेल, महादेवाच्या समोर शिवपिंडी समोर उभे राहून तुम्हाला ते सांगायचे असते. महादेवाला जाताना तुम्ही दूध मिळेल तर दूध किंवा बेलपत्र, बेलाचे फळ, पांढऱ्या रंगाची फुले ही तुम्ही घेऊन जाऊन महादेवाच्या पिंडीवरती ते तुम्हाला अर्पण करायचे असतात. त्याच्या अनंत पटीने पुण्यफल हे इतर दिवशी वाहिले जाणाऱ्या बेलपत्र किंवा पांढऱ्या रंगाचे फूल त्यांच्या अपोजिट शिवरात्रीच्या दिवशी व्हायला जाणारे पांढऱ्या रंगाचे फुले असतील, दुधाचे अभिषेक असेल किंवा बेलपत्र असेल, शतकोटी जन्माचे पुण्य या एका दिवसामध्ये वाहिल्या जाणाऱ्या पदार्थामुळे निश्चितपणे मिळते. त्यामुळे अवश्यपणे शिवमंदिरात मध्ये जाणे आणि शिवावरती म्हणजे शिवलिंगावरती दूध असेल किंवा दही दूध किंवा पंचामृत असेल हे वाहण्याचा प्रयत्न करून पांढऱ्या रंगाच्या फुलाला विशेष महत्त्व या दिवशी देण्याचा प्रयत्न करा. हे करून झाल्याच्या नंतर तुम्ही दिवसभरामध्ये जो तुमचा गुरुमंत्र असेल त्याला तुम्ही जप अवश्य केला पाहिजे. त्यानंतर जो मंत्र महादेवाचा असेल, आता ओम नमः शिवाय पंचाक्षरी जो मंत्र आहे तो मंत्र जप करू शकतो. यांच्यामध्ये तुम्ही नमः शिवाय किंवा शिवाय नमः शिवाय मंत्र हा जप करू शकता. प्रदोष काळामध्ये या दिवशी तुम्ही संध्याकाळी परत एकदा आंघोळ करायची असते. आंघोळ करून झाल्याच्या नंतर घरातील शिवलिंगावरती तुम्ही जल किंवा मध्ये जे तुम्ही पात्र ठेवलेले त्यांच्यामध्ये पाणी, घरातील देवी देवतांना दिवा अगरबत्ती अवश्यपणे तुम्हाला करायचा असते. उपाय काय आहे तर संध्याकाळी होण्यापूर्वी काही वस्तू आहेत त्या तुम्ही नियोजन किंवा त्या वस्तू अगोदर तुम्ही अवेलेबल करून घ्या. मग त्या वस्तू कोणत्या असतात जे तुम्हाला शिवपूजेमध्ये रात्रीच्या तुम्हाला शिवरात्रीच्या रात्री जे तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाचे फूल हे तुम्हाला घरी येताना घेऊन यायचे आहे.
धोत्र्याचे फूल हे जर भेटले तर खूप उत्तम विधान असे सुद्धा आहे की कमीत कमी 8 कमळाची फुले ही तुम्हाला शिवलिंगावरती व्हायची असतात. खास करून निळ्या रंगाच्या कमळाला विशेष महत्त्व या शिवरात्रीच्या रात्री असते बरं का. निळ्याच रंगाचे कमळ हे सर्वत्र मिळणार नाही तर पांढऱ्या रंगाचे कमळ चालेल, लाल चालेल. जे कमळ मिळेल कमीत कमी 8 कमळे तुम्ही तुमच्या घरी येताना घेऊन या आणि हे कमळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती रात्री व्हायचे आहेत. जर तुम्हाला कमळ मिळाले नाही तर धोत्र्याचे फूल मिळेल तर तुम्ही अर्पण करा. तेही नसेल तर पांढऱ्या रंगाचे फूल कोणतेही चालतील ते तरी तुम्ही आणायचे आवश्यक प्रयत्न करा. 3 पानाचे बेलपत्र, तेही पूर्ण पाने, कुठेही कट झालेली नसावे, होल किंवा छिद्र पडलेलं नसावे. 3 पानाचेच बेलपत्र हे शिव महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही व्हायला पाहिजे. यांच्याच बरोबर तुम्हाला येताना आणायचे आहे डाळिंब. 1 डाळिंब आणायचे आहे. हे कशासाठी तर त्याचे तुम्हाला काढायचा आहे रस आणि या रसाचा करायचा असतो अभिषेक. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे, ते आहे उसाचा रस. हा उसाचा रस येताना तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. रात्रीच्या प्रहरीमध्ये शिवपूजन करताना तुम्ही डाळिंबीच्या रसाने आणि उसाच्या रसाने शिवपिंडीवरती घरातील अभिषेक हे करणार आहोत. त्याच अनुषंगाने घरातील शिवपिंडीवरती कमळ असेल किंवा धोत्र्याचे फूल असेल किंवा पांढऱ्या रंगाचे फूल असेल हे सुद्धा तुम्ही या रात्री वाहणार आहोत. त्याचनंतर रात्रीच्या प्रहरामध्ये 11 वाजता तुम्हाला शिवपूजनाला बसायचे असेल. रात्री 11 वाजता तुम्ही घरातल्या महादेवाच्या शिवपिंडीवरती अभिषेक, रुद्राभिषेक सुरुवात करत असतो. आता अभिषेक कसा करतात? अभिषेक तुम्ही दूध घेऊन करू शकता, पाण्याने करू शकता. अभिषेक करताना तुम्ही रुद्रपाठ हा तुमचा यूट्यूबवरती जर लावून ठेवला तरी चालेल. म्हणजे यूट्यूबवरती रुद्रपाठ लावला जरी तुम्हाला येत असेल तर स्वतः करा. अभिषेक करताना रुद्रपाठ करणे हे महत्त्वाचे आहे. संकल्प. हातावरती पाणी घेऊन शंभूला महादेवाला सांगा की आज मी रात्री पठण करणे शिवलारामृत स्तोत्र मंत्र अभिषेक शिव महादेवाची पिंडीवरती करणार आहे आणि आत्ता यथाशक्ती जे काही मला सामग्री उपलब्ध झालेली आहे त्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये डाळिंबीचा रस असेल, उसाचा रस असेल ते सुद्धा थोडे घेण्याचे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत आणि पांढरे फूलसुद्धा अर्पण करायचे आहेत. तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आकांक्षा आहे ते सांगून तुम्ही हा अभिषेक करत आहोत असा संकल्पना हातामध्ये पाणी घेऊन शिवलिंगासमोर सोडायचा असतो. तुमचा संकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर महादेवाचे सर्वप्रथम पूजा करायची असते. म्हणजे तुम्हाला उदबत्ती, तुपाचा दिवा किंवा तिळाचा दिवा हा महादेवाला ओवाळून तेथे अभिषेकाला सुरुवात करायची आहे. पाणी असेल तर पाणी, दूध असेल तर दूध. येथे आपल्या पाशी यूट्यूबला रुद्रपाठ चालू ठेवावा आणि शिवलिंगावर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा. चमच्याने आपण पाणी पूर्ण घालत राहावे. गळती असेल तर गळतीने पाणी चालू ठेवावे. रुद्रपाठ होईपर्यंत हा अभिषेक पूर्ण होईल. नंतर महादेवाचे शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून झाल्यानंतर त्या शिवलिंगावर तीळ अक्षदा आपण जशी शिवमूठ वाहतो तशी व्हायची आहे. नंतर शिवलिंगावर त्रिपुड चंदन लावायचे आहेत. तर हे घरातील शिवलिंग पाशी रात्री करायचे आहेत आणि महादेवाला उसाच्या रसाच्या, डाळिंबीच्या रसाचा अभिषेक करत आहे असे आपल्याला मनोमन परत एकदा त्या रसाचा अभिषेक करायचा असतो. तो अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून पुसून घेऊन त्रिपुड लावायचे आहेत आणि परत एकदा पूजा ही करायची असते. हे करून झाल्यानंतर जे तुम्हाला बेलपत्र घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे असते. बेलपत्र अर्पण करताना तुम्ही नमः शिवाय म्हणत तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालते. तुम्ही जे 8 कमळ आणलेले आहेत किंवा पांढरे फूल असेल किंवा धोत्र्याचे फूल असेल जप करत अर्पण करावे. या उपायामुळे कोणतेही तुमची इच्छा आकांक्षा असेल ते शिव शंभू महादेव या रात्री निश्चिंतपणे पूर्ण करतात. त्याचबरोबर ज्या साधकाला रुद्राक्ष धारण करायचे आहेत अशा साधकाने या रात्री रुद्राक्ष अवश्यपणे धारण करावे. शिवलारामृत पारायण कसे करावे? ज्या
या महाशिवरात्रीच्या पर्वावर रुद्राभिषेक व्यतिरिक्त सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे शिवलारामृत या ग्रंथाचे पारायण करणे. 1 दिवसामध्ये 1 वेळा किंवा 2 वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक पारायण करायचे असेल तर ते करायचे. अतिशय साधी व सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पारायण अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकाल अशा पद्धत सांगणार आहे. खूप काही अवघड नियम नाहीत, पूजा मांडणी नाही, काहीच नाही. उपवास असेल किंवा नसेल तरी अगदी सगळी माहिती देणार आहे. म्हणजेच देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानली गेली आहेत. याचा वेद पुराणामध्ये उल्लेखला सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःखी संकट हे असतातच. याचे दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर या पवित्र काळामध्ये शिवलारामृत या पोथीचे पारायण करावे. शिवलारामृत या ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहेत. या 15 अध्यायापैकी प्रत्येक अध्याय आपल्याला आपल्या जीवनात प्रत्येक प्रश्नाची जी उत्तर आहेत, ज्या समस्या आहेत, उत्तर आहेत ती मिळू लागतात. आता महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल लवकरात लवकर सकाळी हे पारायण करायचा प्रयत्न करा. पण काही कारणाने तुम्हाला सकाळी पारायण करणे शक्य झाले नाही तर दुसऱ्या उत्तम वेळ आहे ती म्हणजे संध्याकाळ. प्रदोष म्हणजे काय, जेव्हा सूर्य मावळतो त्यांच्या 45 मिनिटे किंवा 1.5 तास अगोदर सांगायचे झाले तर सूर्य मावळल्यानंतर दिवे लागण्याची जी वेळ असते ना त्या वेळेला आपण हे पारायण करू शकतो. हे उत्तम वेळ मानली जाते. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे जर तुम्हाला निश्चिंत काळ शक्य झाल्यानंतर सोन्याहून पिवळे आणि तुमच्यासारखे भगवान तुम्हाच असेल तर 2 पारायण सुद्धा एका दिवशी किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला झाली तरी सुद्धा तुम्ही करू शकता. यासाठी कोणतेही बंधन नाही. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलारामृत हा ग्रंथ मात्र असायला हवा आणि आता तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर मोबाईलमध्ये तुमच्याकडे PDF वगैरे काही असेल तर त्याच्यामध्ये वाचून तुम्ही केले तरी सुद्धा चालू शकते. आता पारायण करण्यासाठी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे. शक्य होईल तर पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि पारायणाला बसायचे आहे. ज्यांना उपवास असेल तरी सुद्धा चालते किंवा ज्यांना उपवास केलेला नाही महाशिवरात्रीचे त्यांनी सुद्धा इच्छा असेल तर ते हे जे पारायण आहे ना ते करू शकता. काहीही हरकत नाही. तुमच्याकडे ग्रंथ असेल तर सुरुवातीला पाठ चौरंग किंवा ग्रंथ ठेवायचा. जो स्टँड असतो त्यावर एक वस्त्र अंथरायचे. तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. सुरुवातीला ग्रंथाची पूजा करायची. देवासमोर दिवा लावायचा. धूप अगरबत्ती लावायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि सुरुवातीला संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात करायची. पहिली अध्यायापासून एकच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला हे पूर्ण अध्याय जे आहेत ते वाचन करायचे आहेत. आणि मग जेव्हा आपण हे पूर्ण अध्याय करतो तेव्हा आपण या शिवलारामृताचे एक पारायण असे म्हणू शकतो. मग हे पारायण झाल्यानंतर ती पोथी परत तेथे जाग्यावर ठेवायची. परंतु पूजा काहीतरी नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य तुम्ही फळाचा, काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, पेढ्याचा, कशाचाही दाखवू शकता किंवा तुम्ही उपवासाचा काही बनवले असेल आणि ते तुम्ही उष्ट केलेले नसेल तर त्याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची. देवाची पोथीची आरती करायची आणि त्यानंतर आसनाला नमस्कार करून आपल्याला उठायचे आहे. याप्रमाणे तुम्हाला जर एक पारायण करायचे असेल तर 1 करू शकता किंवा 2 करायचे असतील तर सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 असे करू शकता किंवा 3ही करू शकता. सकाळी, संध्याकाळी आणि मध्यरात्री निशुद्ध काळात याप्रमाणे 3 वेळेस शुद्ध तुम्ही 3 पारायण करू शकता. बघा तुम्हाला जर झोपेत
असेल तर तुमच्या शरीराला जर जमत असेल तर सकाळी पारायण असेल तर ते पारायण असेल तर तुम्हाला खाता पिता वगैरे लवकरच शक्य झाले तर आपण एवढे सकाळी काही खात नाही तर अतिशय उत्तम आहे. पण जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात करणार असाल, मध्यरात्री निषेध काळात करणार असाल तर आपले फराळ जे पदार्थ आहे ते खाण्याचे आणि त्याच्यानंतर आपण हे पारायण केले तरीसुद्धा चालते, काही हरकत नाही. आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी सुद्धा पारायण करायची इच्छा असेल ना तर सात्विक जेवण, कांदा लसूण न खाता न टाळता जे काही वरण भात भाजी पोळी आहे ते बनवायचे, ते खायचे आणि ते खाऊन सुद्धा तुम्ही हे पारायण केले तरी सुद्धा चालते. शेवटी काय बघा, आपली भक्तिभाव, आपली खरी श्रद्धा महत्त्वाची आहे. भले तुम्ही उपवास केलेला असेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते करणे झाले नसेल तरी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. आता पारायणाचे उद्यापन कसे करावे, तर आरती वगैरे केली आहे, नैवेद्य दाखवलेला आहे ना, तर हेच उद्यापन आहे. विशेष असे वेगळे कोणते उद्यापन वगैरे करायची गरज नाही. तर या प्रकारे तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिवलालामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता. आणि काही कारणाने शक्य नाही झाले तर शिवलालामृतातील 11वा अध्याय जो आहे तो जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला वाचणे शक्य होईल तेवढ्यात वेळ तुम्ही त्याचे वाचन केले तरी सुद्धा चालू शकतो. जर तुम्ही शक्य झाले तर मी तुमच्यासाठी 11वा अध्याय याचा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन. आता या दिवशी नियम काय आहेत? काळे कपडे तुम्ही घालू नका. शक्य झाले तर फेंट कलरचे पांढरे रंगाचे कपडे असतील तर अतिशय उत्तम आहे. दुसरे म्हणजे या दिवशी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी त्यांनी कांदा लसणाचा वापर करू नका. सात्विक जेवण बनवा. नॉनव्हेजचे तर विषयच नाही. या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करा. या दिवशी आपण खरंच खा तर दुसऱ्याच्या खरेच घरचे खाऊ नका. म्हणजेच परात्र घेऊ नका किंवा विकत आणलेले चिप्स वगैरे या दिवशी खाऊ नका. घरी जे काही तुम्ही साबुदाणा रताळे वगैरे करता येतात. माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार आहे व ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करून त्यांच्या हातूनही या सेवेचा लाभ हवा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला